नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फिश पॉइंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहोत मेऱ्या गावात बोट बघायला. तर चला जाऊया बोट बघायला. व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत बघा. आपल्या रत्नागिरीत आहे ना मित्रांनो, भरपूर अशी ठिकाणं आहे बघण्यासारखी कोकणात. पण त्यात अजून एक अशी भर झाली आहे जी मिऱ्या बंदरावर बोट लागली आहे. बसारा स्टार ही बोट साऊथ आफ्रिकेवरून दुबईला जाणार होती आणि ती वादळात अडकली. पहिलं तिचं इंजिन खराब झालं होतं. ती भगवती बंदरला नागरी होती आणि जे निसर्ग चक्रीवादळ आलं त्या वादळात ती किनाऱ्याला लागली गेली बंधाऱ्यावर. ती कायमचीच झाली. हा एक सेल्फी काढण्यासारखी चांगला पॉईंट आहे, बघण्यासाठी सारखा पण पॉईंट आहे. आणि हा कुठचा इंग्लिश पिक्चर असतो जसा पिक्चरात दाखवतात बोटी, तसा एक सीन आहे. तर अवश्य भेट द्या ह्या पॉईंटला. बसरा स्टार ही बोट दुबईवरून दक्षिण आफ्रिकेला जात होती. ती 2019मध्ये त्याचं इंजिनचं काम निघालं, त्यामुळे ती भगवती बंदरावरती होती नागरी. त्याच्यानंतर 3 जून 2020ला एक वादळ आलं ज्याला म्हणतात निसर्ग चक्रीवादळ. त्या वादळात ही बोट अडकली व तिचं नागर दोरशी तुटून ती मिऱ्या बंदर या किनाऱ्यावर लागली बंधाऱ्यावर. त्याच्यानंतर ती तिकडेच आहे. तर चला पाहूया ती बोट. ही एक इंधनवाहू बोट होती आणि ती आता किनाऱ्यावर लागल्यावर लाटाने त्याचा मधला भाग तुटून गेला आहे, लोखंडी बोट असून सुद्धा. म्हणजे समुद्राच्या लाटांमध्ये पण किती ताकद असते ती समजते आपल्याला. तर चला पाहूया बोट. बसरा बोट हे अंतर रत्नागिरीपासून 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच आहे आणि पांढऱ्या समुद्रावरून ते सरळ रस्ता आहे आतमध्ये यायला बोटीजवळ. तर तुम्ही तिथपर्यंत येऊ शकता बोटीजवळ गाडी घेऊन.
जर तुम्हाला या बोटीवरती सेल्फी काढायचा असेल तर ओटी लागलेली असताना म्हणजे पाणी खाली गेलेलं असताना यायचं, तर त्या बाजूने बोटीवरती वरती जाता येतं व सेल्फी काढता येतो, फोटो काढता येतात तो बोटीवरून. हा बघा तो भाग जो लाटांच्या तडाख्यात भेटलेला व तेथून सगळं कट झाला आहे, मधला भाग तुटून गेली बोट आणि इथून लाटा आतमध्ये शिरतात. पाहू शकता तुम्ही. दोन 2020मध्ये ही बोट इथे लागली आहे. तेव्हापासून आता 4 वर्ष होत आलीत, त्याच्यामुळे या बोटीची अशी अवस्था आहे. इथे आतल्या बाजूला थंडा, नारळ पाणी, पाणी बॉटल असे सगळं खाणं असं काय ना काय असतात नेहमी, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, खाण्यापिण्याची सोय असते इकडे. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.